Hello students, now today we are going to see the next disease which we have completed the viral diseases and the bacterial diseases. In the viral diseases we have seen the common cold and the dengue fever, whereas in the bacterial disease we have seen the that is a typhoid and the pneumonia. Okay, and now today we are going to see the fungal disease which is nothing but that is the ringworm here. Okay, so only one disease we are going to see. So this disease which we are going to study, the all rather than that, they are very easy. Not don't get confusion here. Just only to remember that is the what actually the main cause. So what is the causative agent? What are the symptoms and the what is the that is the precautions or the preventions here. की हे एवढंच आपल्याला करायचे, जास्तीत जे आहे टेन्शन न घेण्यासारखंच कन्सेप्ट आहे हे. ठीक आहे, म्हणून मी थोडक्यात तुम्हाला ह्या पद्धतीनेच घ्यायला लागले. तर बघूयात की रिंगवॉर्म काय आहे. रिंगवॉर्मला काय म्हणतो आम्ही, डर्मॅटोफायटोसिस पण म्हणतात. ठीक आहे, हे क्लिनिकल कंडिशन आहे, डेफिनेटली कॉज बाय द फंगल इन्फेक्शन आहे, ते क्लिअर आहे. तर कुठं ॲक्च्युली कॉज होतात म्हणतं स्किन आहे. ठीक आहे, स्किन ऑफ द ह्युमन्स, not only the humans but also the pet like a cat and the domesticated animals like sheep and the cattle. फक्त आणि फक्त ह्युमन बिंग्सला न होतं की हे कॅटला पण आहे आणि शिप आणि कॅटलला पण हे जे फंगल इन्फेक्शन आहे ना, तो त्या ॲनिमल्सला आणि ह्युमन बिंग्सला पण होतं. ठीक आहे, आणि हे टर्म रिंगवॉर्म इज अ विझनोमस सिन्स द कंडिशन इज कॉज्ड बाय द फंगल दॅट इज द फंगस हियर. ओके, म्हणजे काय झालं की इथं अदर हे नाही आहे ऑर्गॅनिझम लाईक व्हायरस असू दे किंवा बॅक्टेरियल असू दे, एकाच ऑर्गॅनिझम आहे, तो म्हणजे काय, फंगी आहे. म्हणून काय झालं, सो इट इज द विझनोमस सिन्स द कंडिशन इज कॉज्ड बाय द फंगी आहे. ठीक आहे, काय झालं, हे फंगल इन्फेक्शन आहे. नेमकं कुठं होतं, स्किनमध्ये. ह्युमन्सला सोडून पण अदर ॲनिमल्सला पण आहेत. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर त्यांनी सांगतात तिथे की विच इज कॉज्ड बाय द सेव्हरल डिफरंट स्पीसीज ऑफ द फंगी नॉट बाय द पॅरासायटिक वॉर्म हियर. फंगीचं डिफरंट स्पीसीजपासून जे आहे हे डिसीज होऊ शकतात, पण पॅरासायटिक वॉर्मपासून हे डिसीज होत नाही आहे. कोणतं, रिंग वॉर्म. म्हणून द फंगी दॅट कॉजेस दॅट इज पॅरासायटिक इन्फेक्शन दॅट इज द डर्मॅटोफायट्स फीड ऑन द केरॅटिनिन. म्हणजे हे जे इन्फेक्शन आहे, आता पॅरासाईट असं म्हणलं की, आणि तुम्ही हे कन्फ्युजन होतं परत, नॉट बाय द पॅरासायटिक वॉर्म, हे दुसरं झालं ना, वॉर्मने होत नाही आहे. ठीक आहे, म्हणजे ऑलरेडी जे पॅरासाईट म्हणजे डिपेंड ऑन अदर्स असं आम्ही मिनिंग काढतो, डिपेंड ऑन अदर्स, पण तो वॉर्म नाही आहे. ओके, वॉर्म जे काय आहे तो पॅरासायटिक नाही आहे, पण फंगल काय झालं, पॅरासायटिक झालं. त्या फंगसचं न्यूट्रिशन जे आहे कुठून मिळणार, दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये मिळणार, म्हणून आम्ही त्याला काय म्हणतो, पॅरासायटिक असं म्हणतो ना. मग आता हे फंगी काय झालं, डेफिनेटली पॅरासायटिक इन्फेक्शन होणार. आणि तो पॅरासायटिक इन्फेक्शन कुठं आलं, डर्मॅटोफायट म्हणजे डर्म्स. ओके, की स्किनला नेमकं, म्हणून त्याला डर्मॅटोफायट असं म्हणलं. म्हणून त्याच्यावरून त्याचे काय म्हणलं, डर्मॅटोफायटोसिस म्हणले. दुसरं नाव पण काय म्हणले, रिंगवॉर्मचं डर्मॅटोफायटोसिस म्हणलेलं आहे. So because of which it feeds on a keratin, okay, that is the skin, the material found on the, म्हणजे keratin कुठं असणार आहे, outer layer of the skin, nails and the hairs here. ओके, कुठं, हे जे केरॅटिन आहे, केरॅटिन कंपाऊंड जे आहे, सबस्टन्स जे आहे, एक मटेरियल आहे आउटर लेयर ऑफ द स्किनमध्ये, हेअर्समध्ये आणि नेल्समध्ये प्रेझेंट आहे. These fungi thrive on the skin that is the worm and the mouse. म्हणजे हे जे फंगी आहे तो सर्व करतात कुठं, वॉर्म आहे आणि कुठं मॉइस्ट आहे. ठीक आहे, सो दॅट इज द फंगी हियर, बट मे ऑल्सो सर्व डायरेक्टली ऑन द आउटसाइड ऑफ द हेअर शफ्ट्स ऑर थ्रू द इंटिरियर ऑर इन देअर इंटिरियर. म्हणजे हेअरचे वरती पण ते ग्रो होऊ शकतात किंवा त्याचं इन्फेक्शन ते तिथं असू शकते, आणि इनर पार्टमध्ये स्काल्पमध्ये पण ते काय असतात की त्याचं इन्फेक्शन असतात. बट इन पेट द फंगल रेस्पॉन्सिबल फॉर द डिसीज
फॉर द डिसीजेस सर्वाईव्ह इन द स्किन ऑन द आउटर सरफेस ऑफ द हेअर. डेफिनेटली तुम्ही बघा, काही शिप्स असू दे, गोड्स असू दे, त्यांना एक प्रकारचे इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन वगैरे किंवा असं व्हाईट कलरचे पॅचेस वगैरे टाईपचे हे असं डिसीज असतात त्याच्यामध्ये, की कोणी त्या जवळ किंवा शिप वगैरे हे जे काही त्यांनी पाळत असतात ना, त्यांच्यामध्ये त्यांना हे ओळखायला येते की त्यांच्या बॉडीवर अशा टाईपचे एक प्रकारे डिसीज जे आहे होत असतात ते. ठीक आहे, की त्या टाईपचे जे आहे तो पेट्समध्ये झालं. मग हे काय झालं, मी काय म्हणलं तर ह्या पॅराग्राफमध्ये पॅरासायटिक इन्फेक्शन डर्मॅटोफाइटलाच होणार आहे, स्किन हेअर अँड द नेल्सला असणार आहे. ठीक आहे, हे एवढंच लक्षात ठेवायचं. जास्ती त्याने एक्स्ट्रा पॉईंट पण दिलेला आहे. ठीक आहे, डर्मॅटोफाइट ऑफ द जेनेरा ट्रायकोफायटॉन म्हणजे ह्या फंगीचं जे काही स्पेसीज आहे बिलॉंग टू द जेनेरा आहे विच आर द ट्रायकोफायटॉन अँड द मायक्रोस्पोरिम. हे लक्षात ठेवा, तुम्हाला नीडसाठी इम्पॉर्टंट आहे की कोणतं जेनेरा आहे फंगीचं, सो दॅट विल कॉज द डिसीज ऑफ कॉल्ड ॲज अ रिंगवॉर्म म्हणून असं क्वेश्चन असतात तुम्हाला. त्यासाठी हे ट्रायकोफायटॉन अँड द मायक्रोस्पोरियम हे लक्षात ठेवा आर द मोस्ट कॉझिटिव्ह एजंट. These fungi attack various part of our body leading to the following signs and the symptoms here. तो हे जे काही फंगी आहे ना, की कोणतं जेनेराला बिलॉंग करतात ते डिफरंट बॉडी पार्टला अटॅक करतात. एक जेनेरा जे आहे तो काय करू शकतात की स्किन आणि नेल्सला अटॅक करतात. एक जेनेरा काय करतात तिथे नेल आणि हेअर्सला अटॅक करतात. डिफरंट अटॅक करणारा कोण आहे, हेअर, नेल आणि स्किन. ठीक आहे, हेच तुम्हाला काय होणार तिथं अटॅक करणार. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, आता सिम्पटम्स काय आहे ते आलं लक्षात तुम्हाला, की तो तरी पाठ झालं की तो इन्फेक्ट कुठे होतात आणि कोणतं जेनेरा आहे. ठीक आहे, इन्फेक्शन काय असणार आहे की एक रेड कलरचं रिंग टाईप मॅनरमध्ये तुम्हाला सिम्पटम्स दिसणार. टिपिकली एक फिजिकल अपिरियन्स जे आहे ह्या डिसीजचं असणार आहे तो म्हणजे कसे म्हणजे तर रेड कलर मॅनरमध्ये राऊंड फॉर्ममध्ये हे असतात, म्हणून त्याला नाव पण कसं दिले, रिंग वॉर्म म्हणून दिलेले आहे. सो इन्फेक्शन ऑन द स्किन ऑफ द फीट मे कॉजेस द ॲथलेटिक फूट हिअर. ठीक आहे, म्हणजे जे ॲथलेटिक्स असतात ना, द रनर्स, सो हू आर प्लेइंग फॉर द दॅट इज द गेम्स, दॅट इज द वर्ल्ड वाईड गेम्स जे असतात ते तिथं जे काही ते खेळत असतात, त्या खेळाडूमध्ये पण कसं त्यांच्या फूटला पण ते होत असतात की कंटिन्युअसली शूज वेअरिंगमध्ये का कंटिन्युअसली त्यांच्यामध्ये हीट प्रोडक्शन असतात, कंटिन्युअसली त्या फूटला स्वेटिंग असतो तिथे. त्यासाठी काही त्यांना एक फेवरेबल क्लायमेट मिळालं ना तिथं कॉझिंगसाठी, फंगस कॉझिंग. आणि तुम्हाला माहिती आहे ह्युमिडिटी असल्यावर आणि तिथे एन्व्हायरमेंटल कंडिशन असल्यावर काय होतात, फंगस ग्रो व्हायला स्टार्ट होतात. आता रेनी सीझन आहे बघा, तुम्ही घरात चुकून कुठेतरी ब्रेड वगैरे ठेवलं असेल किंवा पोळ्या तुमच्या ठेवल्या असतील तर तुम्ही बघा की फंगस ग्रो होत असतील तुम्हाला. ठीक आहे, तर एक प्रकारचे फंगस जे आहे ग्रो व्हायला लागले. म्हणून इथं that is a causative agent which is also going to cause, that is the fungal infection for the athletics, which are going to caused by this fungal infections to the feet, so it is called as the athletic foots here. And in the groin jock itch. ठीक आहे, जे काही आम्ही पेल्विक रिजनचं जे काही पार्ट असतो ना, पेल्विक रिजन म्हणायला लागले लक्षात ठेवा, त्या पार्टमध्ये जे बिटवीनचं रिजन आहे तिथं ते आपल्याला ह्या इचिंग मॅनरमध्ये राऊंड सर्कलमध्ये हे त्या तिथं होतात, लक्षात ठेवायचं. इन्व्हॉल्वमेंट ऑफ द नेल्स इज टर्म्ड ॲज, म्हणजे तो नेलचं इन्फेक्शन झालं असतील तर तिथं त्याला काय म्हणायचं, ओंकोमायकोसिस. इट इज कॉल्ड ॲज द ओंकोमायकोसिस. थोडंसं अंडरलाईन करा, तुम्हाला कधीतरी हे व्हॉट इज ओंकोमायकोसिस पण हे तुम्हाला थेरीला 1 मार्काला विचारू शकतात त्याने, किंवा नीटला इम्पॉर्टंट आहे, किंवा CETसाठी तरी हे इम्पॉर्टंट असू शकतात. किंवा थोडंसं हे जे पॉईंट आहे ओंको, दॅट इज दी ओंको, इट इज कॉल्ड ॲज ओंकोमायकोसिस, हे लक्षात ठेवा. दे मे बी थिकन, डिस्कलर अँड फायनली क्रिम्बल्ड अँड फॉल ऑफ. ठीक आहे, नेल्सला जे आहे आता कलर दिसत नाही, स्किन असेल तर कलर दिसतात, थिक रिजनमध्ये कलर नसणारा ग्रिम्बल्डमध्ये, आणि नंतर जे आहे ते फॉल डाऊन होऊन जातात. ठीक आहे, मग आता हे झालं त्याचं सिम्पटम्स. स्टेप बाय स्टेप असणार आहे ना, म्हणजे डिसीज काय आहे, डिसीज कुठे नेमकं कॉज करतात, त्याच्यात कोणतं अदर टाईपचे स्पीसीज आहे, सिम्पटम्स काय आहे आणि त्याचं प्रिकॉशन्स काय आहे. ठीक आहे, आता अवॉइडिंग ऑर अवॉइड शेअरिंग क्लोथ्स, स्पोर्ट्स इक्विपमेंट,
टावेल्स ऑर द शीट्स हिअर. जे काही स्पोर्ट्समध्ये असणारा इंडिव्हिज्युअल्स आहे तिथं जास्ती स्वतःचा यूज केलेलं बरं आहे आणि चांगलं जे आहे हायझिनिक मेंटेन केलेले चांगलं असतात. वॉश क्लोथ्स इन अ हॉट वॉटर विथ दी फंगिसायडल सोप आफ्टर सस्पेक्टेड एक्सपोज टू दी रिंगवॉर्म. म्हणजे तुम्हाला रिंगवॉर्म झालेले असतील तर त्याला व्यवस्थित फंगिसायडल सोपपासून जे आहे हॉट वॉटरमध्ये वॉश करायचं. अवॉइड वॉकिंग अ बेअर फुटेड. ओके, म्हणजे असंच जे आहे म्हणजे ह्या सीझनमध्ये वगैरे किंवा कसं की बेअर फुटेड जे आहे म्हणजे काही न घालता चालायचं नाही आहे, घालूनच चालायचं. इन्स्टेड वेअर ॲप्रोप्रिएट प्रोटेक्टिव्ह शूज अँड द सँडल्स हिअर. ठीक आहे, म्हणून काय म्हणते मी की काय म्हणतात तर फुटला होऊ शकतात ना तिथे, स्किनला होऊ शकतात तिथे, नीचं जॉईंटमध्ये होऊ शकतात तिथे. ठीक आहे, हे एक प्रकारचे काय झालं की दॅट इज दी सिम्पटम्स. आफ्टर द सिम्पटम देर इज अ प्रिकॉशन्स हिअर. ओके, तर काही डिसीजला तुम्हाला ट्रीटमेंट आणि डायग्नोसिस पण दिलेला आहे. तो काही डिसीजलाच त्यांनी इम्पॉर्टंट आहे. बाकी अदर जे आहे तुम्ही तुमच्या ओन वर्ड्समध्ये पण प्रिकॉशन्स तर लिहिलं तर बी काही प्रॉब्लेम नाही आहे इथं. ठीक आहे, लक्षात ठेवा मी काय म्हणते. का म्हणलं तर इथं तुम्हाला नेमकं त्या डिसीजबद्दल सांगायचं आहे की कुठे नेमकं कॉज होतं आणि कसं कम्युनिकेबल आहे, कसं मोड ऑफ ट्रान्समिशन आहे, हे पण इम्पॉर्टंट आहे. तर सगळ्या टाईपच्या डिसीजला थोडं डिफरंट असतात. काही टेन्शन घेऊ नका. कसं आपल्या टेक्स्टबुकमध्ये अवेलेबल आहे तेवढं समजून घ्या. इथं तुम्हाला नीटसाठी इथं जे रिंगवॉर्मचं काय सांगितलं, डर्मॅटोफायटा हे जे आहे त्याच्यावर क्वेश्चन असतात नीटसाठी. स्किन, हेअर आणि नेलसाठी असणारे, किंवा हे जे जेनरा आहे त्याच्यावर असणारे, आणि त्याच्यानंतर जे आहे हे ॲथलेटिक फूट म्हणून हे जे वर्ड्स आहे हे नीटसाठी वगैरे असणारे. बाकी थेरीसाठी तुम्हाला ॲज युज्युअल जे आहे काय असणार ते आपल्याला शॉर्ट अ नोट, राईट अ शॉर्ट नोट ऑन, ह्याच पद्धतीत तुम्हाला काय असणार आहे क्वेश्चन्स असणार आहे. ठीक आहे, सगळ्यांना क्लिअर झालं ना? ठीक आहे, मग आता नेक्स्ट लेक्चरमध्ये मी काय करू, नेक्स्ट जे आहे डिसीज जे आहे बघून घेऊया. थँक्यू.